नमस्कार. आज आपण बघणार आहोत चटपटीत आणि मस्त एकदम छान असा तवा पुलाव. तवा पुलाव बनवण्यासाठी एकदम कमी साहित्य, अजिबात फारसा वेळ लागणार नाही. खूप छान सिक्रेट टिप्स या ठिकाणी मी दिलेल्या आहे. त्यामुळे तवा पुलाव बनवण्यासाठी जास्त काही विचार करण्याची गरज नाही आहे. खूप सुंदर, जसा बाहेर मिळतो दिसायला जितका छान दिसतोय तितकाच खायला अप्रतिम झालेला असा तवा पुलाव. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. एकदम लांब लांब तांदूळ आणि मस्त त्यामध्ये सर्व भाज्या ज्या टाकलेल्या आहेत त्या, आणि त्याची टेस्ट एकदम बाहेर जसे तवा पुलाव मिळतो सेम तशी आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याने काय होईल, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि कोणतीही रेसिपी पटकन अपलोड झाल्यास तुम्ही पटकन व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी बघू शकता गरमागरम असा पुलाव बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आणि खूप कमी वेळात झटपट बनवलेला आहे. एकदम सिक्रेट टिप्स सांगितले आहे. कोणीही या टिप्स सांगितल्या नसतील. झटपट होण्यासाठी भरपूर गोष्टी मी यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि बनवून झाला असेल पुलाव तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी पुलाव बनवण्यासाठी खूप कमी साहित्य वापरलेलं आहे आणि फारसा वेळसुद्धा लागलेला नाही आहे. चला तर मग तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये आणि आपण पटकन या ठिकाणी आता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी रेसिपी बघण्यासाठी सर्वात आधी मी इथे आपण तवा पुलाव बनवतो आहे, त्यामुळे दावतचा जो बासमती तांदूळ आहे एकदम लांबवाला, तो मी या ठिकाणी 15 मिनटं व्यवस्थित भिजत घातलेला आहे. तुम्हाला जर 1 कप भिजत घालायचं असेल किंवा वाटीचं प्रमाण ठेवायचं असेल तरी चालेल. या ठिकाणी मी दावतचा जो तांदूळ आहे तो साधारणतः 15 मिनटं व्यवस्थित आधीच भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर मी ते गॅसवरती पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी फुटेपर्यंत मी या ठिकाणी पाणी गॅसवर ठेवणार आहे. त्यानंतर इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या होत्या. यामध्ये मी जो घेवडा आहे हिवाळ्यामध्ये मिळतो आणि वाटाणासुद्धा हिवाळ्यामध्ये खूप फ्रेश आलेला आहे हा वाटाणा. आणि त्यानंतर बटाट्याची जी साल आहे ती कट करून घेतलेली आहे. भरपूर जण बटाटे उकडून घेतात आधीच आणि गॅस परत वाया जातो. त्यामुळे काय करायचं, बटाट्याचं साल काढून घ्यायचं, बटाट्याचे छोटे छोटे काप करायचे आणि शिमला मिरची जी आहे ती पण बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्हाला जितक्या भाज्या घालायचं आहे, कोणी फुलकोबीही घालतं, त्यानंतर गाजर देखील घालता. या ठिकाणी गाजर मी फक्त स्किप केलेला आहे कारण माझा मुलगा खात नाही, त्यामुळे तुम्ही यामध्ये गाजर देखील ॲड करू शकता. या ठिकाणी आता काही जण काय करता, भाज्या ज्या आहे ना बॉईल करून घेता. साधारणतः 15 मिनटं त्याला बॉईल करण्यासाठी लागतात आणि गॅसही तितकाच वाया जातो. यासाठी ही सर्वात महत्त्वाची सिक्रेट टिप आहे. भाज्या काय करायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरला लावायच्या. कुकरमध्ये 1 शिट्टी थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून 1 शिट्टी काढून घ्यायची आणि दुसरीची वाफ बसली की कुकर बंद करायचा. खूप जास्त 2 शिट्ट्या करायच्या नाही, नाहीतर काय होईल, भाज्यांचा गाळ होऊ शकतो. यासाठी काय करायचं, 1च शिट्टी काढायची आणि दुसरी वाफ बसली की गॅस बंद करायचा. एकदम क्रंची अशा आपल्या ज्या भाज्या आहे ना त्या व्यवस्थित 1 शिट्टीमध्ये शिजल्या जातात. ही सर्वात महत्त्वाची टिप आहे. काही जण ती बॉईल करून घेतात, त्यासाठी खूप गॅस वाया जातो आणि तेवढा वेळही वाया जातो. कुकरला लावलं तर पटकन झटपट 1 शिट्टी होऊन जाते. या ठिकाणी पाण्याला जे आहे ना हलकीशी छान उकळी फुटली आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर मीठ टाकलं. आता मीठ टाकल्यानंतर तुम्ही तांदळातलं पाणी निथळून घेतलं असतं तरी चाललं असतं किंवा मग तांदूळ असा डायरेक्टली काढून टाकला तरी चालेल. आता जो भिजलेला तांदूळ आहे ना तो गरम पाण्याच्या उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि हलकासा बॉईल करून घेणार आहोत. बॉईल करायला फक्त 4 ते 5 मिनटं लागतात, खूप वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनटंसुद्धा खूप झाले. 15 मिनटं जर आरामशीर तांदूळ तुमचा भिजलेला असेल तर फक्त 4 मिनटं साधारणतः तुम्ही फक्त गरम पाण्यामध्ये तांदूळ टाकायचा आणि त्याला उकळी फुटली की मध्ये मध्ये 1 चमच्याने ढवळत राहायचं. खूप जास्त मिक्स करायचं नाही, त्याने काय होतं, तांदळाचे तुकडे पडतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त 3 ते 4 मिनिट झालेत आणि तांदूळ बघा तुम्ही इतका छान मस्त लांब आणि एकदम मस्त असा या ठिकाणी आपला बॉईल झालेला आहे. तांदूळ व्यवस्थित बॉईल झाला आहे. आता आपण काय करणार, गॅस बंद करणार. या ठिकाणी मी भांडं घेतलेलं आहे, त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती सर्व राईस जो आहे ना त्यावरती टाकून घेणार.
म्हणजे काय होईल, त्यामध्ये असलेलं सगळं पाण्याचं मॉइश्चर खाली निघून जाईल आणि आपल्याला सुका सुका जो तांदूळ आहे किंवा मोकळा मोकळा जो राईस आहे तो आपल्याला मिळेल। या ठिकाणी साधारणतः 1-5 मिनिटं लागतील आणि तांदूळ जो आहे एकदम व्यवस्थित मोकळा मोकळा या ठिकाणी तयार होईल। थंड करून घ्यायचा, हलकासा थोडंसं पसरवून घेऊया, खूप जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर मग तांदळाचा तुकडा पडू शकतो। या ठिकाणी चाळणीवरती टाकल्यानंतर साधारणतः 5 मिनिटांनी हा छान थंड होईल आणि एकदम मोकळा मोकळा तांदूळ या ठिकाणी आपल्याला राईस जो आहे आपल्याला मिळेल। राईस जो आहे आपला छान थंड होत आहे तोपर्यंत आपण कुकरमध्ये ज्या भाज्या लावल्या आहेत त्याची शिट्टी झालेली आहे आणि तुम्हाला मी इथे दाखवते, खूप गाळ अजिबात झालेला नाही आहे, एकदम मस्त। आणि मी गरमागरम जो कुकर यासाठी ओपन केला की तुम्हाला दाखवलं की भाज्यांचा गाळ अजिबात होऊ द्यायचा नाही, फक्त एक शिट्टी काढायची आणि दुसऱ्याची वाफ बसू द्यायची आणि इतके छान क्रंची अशा भाज्या ज्या आहेत दाताखाली येतात ना, बाहेर मिळतात तवा पुलाव, त्यामध्ये सेम तशाच प्रकारच्या भाज्या यामध्ये शिजल्या जातात आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं तुमचा वेळ वाचतो। या ठिकाणी तवा पुलाव बनवतोय, आपल्याकडे एवढा मोठा तवा तर नसतोच, मग तुम्ही पॅन घेऊ शकता आणि पॅन नसेल तर कढईमध्ये सुद्धा तुम्ही तवा पुलाव बनवू शकता। या ठिकाणी मी छान पसरट पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मी 1 चमचा मोठा तेल टाकलेला आहे, तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी असं सर्व व्यवस्थित टाकून घेऊया। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे, फुलली पाहिजे, म्हणजे तडका जो आहे ना खूप सुंदर बसतो। या ठिकाणी सर्व साहित्य छान फुलून आल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा आहे, कांदा व्यवस्थित ब्राऊन रंग, गुलाबी रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत। खूप जास्त वेळ लागत नाही, आता जे सर्व आपण बॉईल करून आणि शिजवून पण घेतलं आहे त्यामुळे परतवण्यासाठी फारसा वेळ अजिबात लागत नाही। कांदा जो आहे 1-2 मिनिटमध्ये छान ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा। एकदम बाहेर मिळतो ना सेम तसाच तवा पुलाव या ठिकाणी तयार होतो। तुम्ही दिसायला जितका सुंदर दिसत होता ना, खायला तर इतका छान झालेला होता। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटं झाले आणि कांदा जो आहे ना छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। आता यामध्येच आपण बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोचं प्रमाण थोडंसं तवा पुलावसाठी जास्त असेल तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण टोमॅटो जो आहे ना सर्वात लास्टला टाकलेला आहे, कारण टोमॅटो परतवण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही, एखाद्या मिनिटमध्येच तो एकदम मऊसूत होतो, त्यामुळे टोमॅटो सर्वात लास्टला या ठिकाणी आपण टाकलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर एकदम कांदा आणि टोमॅटो छान असे मस्त मऊसूत शिजले गेलेले आहे। आता आपण बॉईल करून उकडून घेतलेल्या किंवा शिजवून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या इतक्या छान शिजल्या आहेत, तुम्ही बघू शकता अजिबात त्यांचा गाळ देखील झालेला नाही आणि एकदम क्रंची, दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर लागणारा तो वाटाणा आणि घेवड्याच्या शेंगा खूप सुंदर लागतात। या ठिकाणी तर भाज्यासुद्धा आपण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये टाकून झाल्यानंतर आपण मसालेसुद्धा टाकून घेऊया। चवीप्रमाणे हळद टाकून घ्यायची आहे, तुम्हाला आवडत असेल तितकी हळद तुम्ही वापरली तरी चालेल। या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद वापरली, छोटा चमचा। त्यानंतर मी काश्मीरी लाल तिखट किंवा बेडकी पावडर जर तुम्ही असेल तर ती टाकली तरी चालेल। लालसर रंग येण्यासाठी खूप सुंदर असा काश्मीरी लाल तिखट किंवा मग बेडकी पावडर टाकली तर खूप सुंदर कलर येतो। या ठिकाणी मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि लाल तिखटसुद्धा ना मी थोडंसं कमी टाकलेलं आहे आधी भाज्यांवरती आणि नंतर अर्धा चमचा मी साईडला पुन्हा काढून ठेवलेला आहे। राईस टाकला की त्यावरती पण मी टाकणार आहे। जर साधारणतः तुम्ही 1 चमचा लाल तिखट घेणार असाल तर अर्धा चमचा आत्ता भाज्यांवर टाकायचं आणि अर्धा चमचा तुम्ही राईस टाकला की त्यावरती टाकायचा। अशा पद्धतीने केलं तर जो राईसला रंग आहे ना खूप सुंदर येतो। या ठिकाणी आलं लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साधारणतः 1 मिनिटभर छान व्यवस्थित जो आपण टाकलेला मसाला आहे पूर्ण भाज्यांना मिक्स होईपर्यंत मिक्स करत राहायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित भाज्या ज्या आहे ना त्या व्यवस्थित तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण काय करणार आहोत, जो राईस आहे ना खूप सुंदर मोकळा मोकळा झालेला आहे,
आणि 5 ते 6 मिनटं त्याला झालेले आहे। पूर्ण मॉइश्चर जे आहे त्याचं पूर्ण निघून गेलेलं आहे। एकदम सुक्का सुक्का राईस जो आहे एकदम मोकळा मोकळा तो आपल्याला या ठिकाणी तयार झालेला आहे। आता हा जो राईस आहे ना छान चाळणीमधून आपण पॅनमध्ये टाकून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि छान झालेला आहे। आता तो यामध्ये टाकून घेऊया आणि राईस टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण अर्धा चमचा जे मसाले ठेवलेले होते ते आपण राईसवर टाकून घेणार आहोत। त्याने काय होतं राईसला रंग खूप सुंदर येतो। ही सर्वात छान आणि महत्त्वाची टिप आहे। जसा बाहेर मिळतो अगदी तसाच राईसला पूर्ण बाइंडिंग येतं मसाल्याचं आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतो। त्या ठिकाणी मी अर्धा चमचा पुन्हा वरतून पावभाजी मसाला आणि त्यानंतर हलकसा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आधी टाकलेलं होतं आणि हे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। आता सर्वात महत्त्वाची टिप्स ही आहे की तांदूळ बॉईल करताना पण आपण मीठ टाकलेलं होतं आणि भाज्या जेव्हा कुकरला लावल्या तेव्हा सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं। त्यामुळे त्यामध्ये मिठाचं प्रमाण आहेच, पण आता मसाले टाकल्यानंतर हलकसं मीठ वरतून टाकायचं। खूप जास्त मीठ टाकायचं नाही। आपण 2 वेळेस मीठ टाकलंय त्या अंदाजे थोडंसं मीठ टाकायचं। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका आणि व्यवस्थित वरतून मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या। या ठिकाणी खूप वेळ न घालवता इतका छान आणि झटपट असा तवा पुलाव या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरतून छान हलकसं मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आणि मीठ टाकून झालं की पुन्हा एकदा 1-2 मिनिटं व्यवस्थित परतवून घेऊया आणि या ठिकाणी एकदम सुंदर जसा बाहेर मिळतो अगदी तसा तवा पुलाव आपला तयार झाला आहे। आणि वरतून जर तुम्ही असं लिंबू वगैरे टाकून आणि कांद्यासोबत जर खाल्ला ना खूप छान आणि टेस्टी या ठिकाणी तवा पुलाव तयार होतो। लिंबू जर टाकलं ना खूप सुंदर लागतो। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। मस्त खा, स्वस्त राहा।